सो हे गाइज वेलकम बॅक टू सायलीज व्लॉग. तर हा व्लॉग आहे ड्राफ्ट व्लॉग, कारण की एडिटिंग नव्हती केली आणि आम्ही निघालो होतो देवदर्शनासाठी, म्हणजेच महडला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. इकडे दिरूस गाडी बिडी घेऊन तयार ना, आम्ही बसलो गाडी नाही. इकडे माझा पोऱ्या गाडीन केस उकालतं, घरान याला टाइम ना भेटला, घरान उकालतं तर इकडे तिकडे धावतं निसता. मग काय लागलो आम्ही आमच्या मार्गाला ना. आम्ही ठरवलेला महडला जायचा, पण गाडीने आमचा प्लॅन झाला चेंज आणि आम्ही निघलो पालीला जायला. मग धरला ना पालीचा रस्ता. तर मंडळी, प्रवास करता करता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा व्लॉग खूप मोठा होईल, म्हणजे 2 पार्ट मध्ये. पहिले हा तरी बघा, त्याचं काय आधी सांगताव, नंतर बोलचाल कावरा मोठा व्हिडिओ आहे ना, कावरा मोठा ब्लॉग आहे, त्या का जमणार ना हो. त्यामुळे आधी सांगताव ना. अर्ध्या रस्त्याने पोहोचलो ना, लागलं ना पोटान काव काव करायला कावलं. मग काय गेलो एका हॉटेलमध्ये गेली ना, दिली ना मिसल पावची ऑर्डर ना. आमचा वेटर बघा, त्याचं काय घरशी निघलो ना, तेव्हा आम्ही आमचा स्वतःचा वेटर घरशी घेऊनच निघलेलो. म्हणजे आमची सवी बाई असं बादली बिदली घेऊन सगळ्यांना देत ना ताटा आणून. लाडाची जावस माझी, भगवान ऐसी जाऊ बाई सबको दे. मस्त पैकी घेतला मिसल पावचा आस्वाद ना, निघलो परत रस्त्याला. नाही इकडे शिवांशला घेतलेला कॉर्नेटो आईस्क्रीम. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या आईस्क्रीम होती माझी नजर. नाही गंमत केली, कारण तर त्याला ऑलरेडी झालेली सर्दी ना. आवरा मोठा कॉर्नेटो काला खातं, तर त्याला बोलो मला दे जुरुसा. आता त्याला कॉर्नेटो मी मागताव ना, तो मला सांगतो मम्मी आईस्क्रीम खाऊ नको, तुला सर्दी होईल, घ्या. त्याला बोलो होऊ दे मला सर्दी, देत चल. मग काय दिला ना माझ्या पोड्यानी ना, विहान दादाला पण दिला. अभी छोटे भैया ने बड़े भैया को खिलाया, बोले तो बड़े भैया कैसे पीछे रहेगा. काय त्याने पण भरवला शिवाला. सव्वीचीच एकटीची मजा हो. मस्त पुढे बसले नवऱ्याच्या बाजूला. या पोऱ्यानी मला हैराण आणले. अर्ध्या रस्त्याने पोहोचलो ना, इकडे गाडीला पण लागली तहान. मग काय गाडीला बाजला पाणी ना, बघता बघता पोहोचलो पालीमध्ये. आज किती महिन्यांची म्हणजेच किती वर्षांची आले हो पालीमध्ये. लास्ट टाइम आलतो माझ्या बहिणीचा होता लग्न, आणि माझा चुलता पण तिथंच राहतो हो. मग काय टाइम भेटला तर जायचा विचार होता त्यांच्या घरी, पण काय टाइम भेटला ना, मग काय नाही गेलो. इकडे शिवांशला घेतला वरती, कारण की तो चालायला मागत नव्हता. मस्त पैकी घेतला पूजांचा ताट ना, गेलो देवाच्या दर्शनाला. तर गर्दी काही नव्हती, पण चोरून इथं व्हिडिओ काढला देवाचा ना. ते पंडितजींनी लगे मोबाईल बंद करायला सांगला, पण देवाचा फोटो तेवढा भेटला लपून चोरून काढलेला. मग काय गेलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. तिथं पण मस्त पैकी दर्शन घेतला ना, बसलो जुरुसा बाहेर बाप्पाच्या सानिध्यामध्ये. आता आवराला माले बोललो तर बाप्पासाठी 10-15 मिनिटाला देऊ शकत. गर्दी बिर्दी काहीच नव्हती, मस्त पैकी आम्हाला दर्शन भेटला. नाही इकडे माझा पोर्या बघा कसला हुशार आहे. तिथं बसल्या बसल्या आमच्या सगळ्यांचा लागला ना पाया पडायला. काय बोलावा, त्या पोऱ्याला एक ओळख पालक लागला हो. त्या बाबांचे पण पाया पडायला गेला, जे तिथं दर्शन घेण्यासाठी आलत. आणि पंडित बाबांचे पण पाया पडायला गेला ना. आला ना येताना प्रसाद घेऊन ना, आवरा खुश झाला तो प्रसाद बघून ना. ज्यांचे पाया पडले त्या सगळ्यांनी त्या छोट्याशा शिवाचं केला ना कौतुक. त्यांना सुद्धा भारी वाटला. आवराचा पोरगा कसा स्वतःहून पाया पडत सगळ्यांचे. त्याच्यानंतर आलो ना इकडे कच्छवे को खाना डालने के लिए. कच्छवा म्हणजे विष्णू भगवानचा रूप. मग इकडे मस्त शिवानी कच्छव्याला बघून आवरा खुश झाला तो. नाही एक पेटी पेड्यांची अख्खी त्या कच्छव्याला खायला घातली. त्यानंतर टाइम झाला घरी परत जायचा. मग काय इकडे घेतली एक पिशवी न, प्रसाद विसाद सगळा पिशवीन टाकला ना. थोडंसं कुरमुरं घ्यायला गेलो. याला मिरगुडं बोलतात, मिरगुडं लय भारी टेस्टी लागतात हो ना. माझ्या पप्पांना घ्यायचा होता ना, अर्ध्या रस्त्याने गेल्यावर पप्पांचा आला फोन ना, मी पण विसरलो ना. पुढे जाऊन काय भेटलाच नाही ना. शिवा डॉक्टरच्या खेळणीसाठी रडत होता. मग त्याला डॉक्टरची खेळणी घेतली. मंदिरांची बाहेर निघता कालोख पडला. मग काही सीधा घरी जायचा होता. इकडे शिवांशला घेतला ना, माझ्याशी गप्पा मारता मारता पोऱ्या झोपला ना. इकडे शिवाची अर्धी झोप झाली ना, गाडीतली बाकीची मेंबर सुद्धा झोपलेली ना. बघता दिरासनी अंधारांची रस्ता काढत फायनली पोहोचवली आम्हाला कलंबोली कॉलनी ना. इकडे दूध घ्यायचा होता. मग सवीने घेतला दूध ना. रातचे पण बाईनं गॉगल लावले, काय बोलावं या बाईला. मग काय आम्ही वडापाव खाल्ला ना. इकडे शिवांशला घेतला नारळ पाणी ना. निघलो आम्ही आमच्या घरी जायला. पोहोचलो एकदाशी माझे सरगान. हा ब्लॉग आता इथं सेंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.